नमस्कार, मी प्रणितास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण घरगुती कांदा लसूण मसाला तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 वाटी लाल तिखट घेतलेले आहे, 1 वाटी धने घेतलेले आहे, 1 वाटी लसूण घेतलेला आहे आणि 2 वाट्या कांदा घेतलेला आहे। जेवढं लाल तिखट घ्यायचं आहे आपल्याला तेवढंच कांदा घ्यायचा आहे। इकडे मी 20 ग्रॅम खडा मसाला घेतलेला आहे आणि अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। चला तर आपण सुरुवात करूया। त्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये आपल्याला हे सर्व तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल एकदम कडकडीत तापून द्यायचं आहे आपल्याला। तेल तापल्यानंतर आपल्याला हे तेल काढून घ्यायचं आहे। आपल्याला तेल तापून थंड करून घ्यायचं आहे। तेल आपलं तापलेलं आहे। नंतर हे तेल एका वाटीमध्ये परत एकदा काढून घेऊ। सर्व तेल आपल्याला काढायचं नाहीये, थोडंसं कांदा परतण्यासाठी आपल्याला तेल ह्या कढईमध्ये राहून द्यायचं आहे। पण आपण जेव्हा मसाला तयार करतो तेव्हा हे तेल आपल्याला वरतून घालायचं आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे आपल्याला हे तेल गरम करून थंड करून घ्यायचं आहे। एकदम सोप्या पद्धतीने तयार होणारा हा कांदा लसूण मसाला आहे। तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। बाजारमध्ये आपण विकत घ्यायला गेलो तर खूप महाग पडतो हा मसाला। एकदम कमी पैशात आणि पटकन होणारा हा मसाला आहे। सर्वप्रथम आपल्याला कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला जास्त लाल किंवा जास्त काळा करायचा नाहीये, एकदम गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आणि जास्त तेलाचा वापरही करायचा नाहीये। कमी तेलामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला कांदा गुलाबी रंगाचा झालेला आहे। तरी आपण अजून 5 मिनिटं हे कांद्याला परतून घ्यायचं आहे। एकदम बाजारासारखाच मार्केटमध्ये भेटणारा जो प्रवीण मसाला म्हणून भेटतो आपल्याला, तसाच हा मसाला तयार होतो आणि हा मसाला वर्षभर काहीही होत नाही या मसाल्याला। एकदम छान फ्लेवर असतो या मसाल्याला। कांदा आपला छान परतलेला आहे। कांदा परतल्यानंतर आपल्याला यामध्ये जो लसूण आहे 1 वाटी, तो लसूण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। लसूण हे आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे, जास्त परतायचं नाही लसूण आपल्याला। हा लसूण आपण याच्यामध्ये घालून घेऊ। लसूण आपल्याला 1 वाटी घ्यायचा आहे, कारण लसणाचा फ्लेवर या मसाल्याला छान लागतो। भाजीमध्ये हा मसाला टाकतो आपण तेव्हा भाजी एकदम चविष्ट लागते। जितकं लाल तिखट घेतलं तितकेच अर्धे धने घ्यायचे आहे आपल्याला। सर्व मी तुम्हाला पहिले सांगितलेले आहेत। आपल्याला अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे हे सगळं। आपले मिश्रण परतलेले आहे। आपण आता हे सर्व मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। मिश्रण काढल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला सर्व खडे मसाला भाजून घ्यायचा आहे। खडा मसाला मी इथे 20 ग्रॅम घेतलेला आहे। 2 वाटी लाल तिखटासाठी 20 ग्रॅम खडा मसाला घेतलेला आहे। सर्व मसाले मस्त खमंग भाजून घ्यायचे आहे। तेल टाकायचं नाही, कढईमध्ये जेवढं तेल आहे त्यामध्येच ते भाजून घ्यायचे आहे। मसाल्यांचा मस्त वास सुटलेला आहे। मसाले परतलेले गेलेले आहेत। आता यामध्ये आपण लगेच धने घालून घेऊ। धने मी पहिलेच भाजून ठेवले होते, पण तरीही आता आपण थोडेसे त्यांना गरम करून घेऊ, म्हणजे धने आणि मसाला एकदम बारीक होईल मिक्सरमध्ये। आणि मिक्सरमध्ये काढताना आपल्याला एकदम बारीक अशी पावडर करायची आहे याची। धने आपले गरम झालेले आहेत।
आता हे सर्व आपण मिश्रण एका वाटीमध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे इथे मी कांदा लसूण परतून घेतलेला आहे, धने आणि खडे मसाला परतून घेतलेले आहे. आता हे 2 वाटी लाल तिखट आहे आणि उरलेलं तेल आहे. चला तर मग आपण सर्वप्रथम मिक्सरमध्ये धने आणि खडे मसाला बारीक करून घेऊ. 30 कढई घ्यायची आहे आणि त्या कढईमध्ये मी धने आणि खडे मसाला जो बारीक केलेले ते सर्वप्रथम घालणार आहे. आता कांदा आणि लसूण आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला. बिना पाणी घालता बारीक करायचा आहे. अशा प्रकारे त्याची पेस्ट तयार झालेली आहे. ही पेस्ट घालून घ्यायची आहे. जेव्हा आपण लाल तिखट टाकू तेव्हा ही पेस्ट एकदम सुटसुटीत होणार आहे. आता जरी ती एकदम ओली असली लाल तिखट घातल्यानंतर ती एकदम कोरडी होऊन जाईल. जर व्यवस्थित हा मसाला काचेच्या बरणीत झाकून ठेवला तर 1 वर्ष ह्या मसाल्याला काही होत नाही. 1 वर्ष मसाला राहतो. आता लाल तिखट यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. लाल तिखट हे मी घर केलेलं आहे. घरचं तिखट यामध्ये घातलेलं आहे. सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकही गाठून ठेवायची नाहीये याच्यामध्ये. मिश्रण मिक्स होत आलं आहे. आता यामध्ये आपण तेल घालून घेऊ. हे तेल आपण गरम करून थंड करून घेतलेलं आहे. तेल डायरेक्ट घालायचं नाही, आपल्याला गरम करून थंड करून मगच घालायचं आहे यामध्ये तेल. तुम्ही बघू शकता तेल घातल्यानंतर मसाल्याचा कलर बदलतो आहे. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. जर चमच्यानी जर याच्या गाठी फुटत नसतील तर आपण हाताने एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी आता हातानेच मिक्स करून घेणार आहे, कारण मसाला छान मिक्स झाला पाहिजे, तेव्हाच त्याची फ्लेवर आणि टेस्ट छान येते. तुम्ही बघू शकता की छान कलर आलेला आहे. विकत जसा कांदा लसूण मसाला असतो तशा प्रकारेच याचा रंग आलेला आहे. कोणताही व्यतिरिक्त कलर यामध्ये आपण घातलेला नाही आहे, तरी एकदम छान कलर आलेला आहे. आता आपल्याला हे एक स्वच्छ कपड्यावर झाकण ठेवायचं आहे. एक असंच ठेवायचं आपल्याला याला. अशा प्रकारे आपला पनीर मसाला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता ह्या वाटीमध्ये मी जो बाजारात भेटतो तो मसाला घेतलेला आहे आणि इकडे जो मी तयार केलेला तो मसाला घेतलेला आहे. तर तुम्हीच कमेंट करून सांगा कोणता मसाला छान आहे.